प्रेम तुम्ही केलेलं, अनुभवलेलं आणि चिरंतन जपलेली ही भावना. प्रेम हे अडीच अक्षर जरी अपूर्ण असले ना, तरी हे त्या व्यक्तीला पूर्णत्व देते, अमरत्व देते. खरं तर या भावनेला वाचा द्यावी असं शब्दांना कधीच जमणार. या भावनेत एक वेगळीच शक्ती आहे. कारण प्रेमाचा डंख लागलेल्या त्या व्यक्तीला हे जग अधिकाधिक सुंदर दिसते. त्याला कसल्याच भान राहत नाही आणि एखाद्या भिंगेप्रमाणे त्याला त्याचंच प्रेम एककेंद्रित दिसू लागते. याच प्रेमासाठी प्रियकर कुठलेही टोकाचे निर्णय घेतो. परंतु असं करत असताना जेव्हा या प्रेमाला अहंकार या भावनेची लागवण होते, तेव्हा याचं रूपांतर होऊन ती व्यक्ती स्वामित्व दाखवू लागते. पण प्रेमाचं प्रतीक मानले जाणारे राधाकृष्ण यांना तरी त्यांचं प्रेम मिळालं का हो? नाही. आणि म्हणून मला प्रेम स्वामित्व नाही तर समर्पण वाटते. आणि या प्रेमाचा आस्वाद घेण्यासाठी गरज आहे तर आपलं सर्वस्व बहाल करण्याची, आयुष्याच्या प्रत्येक पावलावर त्याग करण्याची. आणि मग कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्ती अगदी समर्पक वाटतात. प्रेम म्हणजे वनवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. मित्रांनो, हेच प्रेम मला पुरुषांच्या मौनात दिसते, स्त्रियांच्या संयमामध्ये दिसते. हेच प्रेम कुणी करते आपल्या स्वप्नांवर, ध्येयांवर, देवधर्मांवर, काही गोष्टींवर तर काही व्यक्तींवर. याच प्रेमात शक्ती असते थेट दुश्मनांचीही मनं जिंकण्याची, मनातील उदासीनता, द्वेष, हेवा हे मिटवण्याची आणि त्रासलेल्या प्रत्येक व्यक्तीला नवीन दिशा देण्याची. परंतु आजच्या बदलत्या प्रेमाच्या रंगात तू बदलू नकोस. प्रेम स्थायी नसतं असं म्हणत आज इथे उद्या तिथे असा प्रेमाचा प्रसाद वाटप करू नकोस. ती नितळता जप, ते वात्सल्य उभार. आणि म्हणून जीवन रंगवण्यासाठी प्रेम अनुभव. अगदी कुसुमाग्रजांनी सांगितल्याप्रमाणेच की प्रेम कर, उधळून दे तुफान सारं, मनामध्ये साचलेलं प्रेम कर भिल्लासारखं पानावरती खोचलेलं. धन्यवाद.